वॅगाबॉन्ड मॅक आणि आज आपण आलेलो आहोत धुळ्याच्या रोकडोबा मंदिरात। रोकडोबा म्हणजे रोकडे हनुमान। धुळ्यापासून 8 किलोमीटरवर धुळे नाशिक रोडवर मुंबई आग्रा रोडवर असलेलं हे एक जागृत देवस्थान आहे। तर रोकडोबा हा रोकडा देणारा म्हणजे धनाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। रोकडोबा मंदिराबाबत एक वेगळीच अटॅचमेंट, एक वेगळंच कनेक्शन आणि एक वेगळीच आत्मीयता आहे। धुळे शहराच्या जवळच असल्यामुळे कॉलेज जीवनामध्ये हा आमचा फेवरेट पिकनिक स्पॉट होता। बऱ्याच वेळा इथे दर्शनासाठी या मंदिरामध्ये येण्याची संधी त्यावेळेस उपलब्ध होती। दसरा असो दिवाळी असो दर्शन तर घेतलंच जायचं। दसऱ्याचं सीमोल्लंघन कायम ह्या मंदिरात येऊन रोकडोबाच्या दर्शनानेच पूर्ण होत होतं। जय श्रीराम, जय बजरंग। नवसाला पावणारी देवता म्हणून रोकडोबाचा विशेष लौकिक आहे। बरेच जण नवस पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात। त्यांचा नवस पूर्ण करण्याचे सोय इथेच मंदिराच्या बाजूला करण्यात आली आहे। मंदिराच्या मागच्या साईडला पूर्वी एक ओहोळ होता, तिथे कायम पाणी असायचं आणि त्या निसर्गरम्य वातावरणात कायम नवस पूर्ण केले जायचे। मंदिराच्या छतावर रामायणातले विविध प्रसंग चित्रित केलेले आहे। सीताहरण, राम आणि हनुमानाची भेट, शबरी आणि तिने दिलेली बोरं, जटायू वध, मृगलालसा, रामसेतूचं निर्माण, लक्ष्मणाला जेव्हा मृच्छा आली होती तो प्रसंग, रावणवध, असे विविध प्रसंग इथे चित्रित केलेले आहेत। रोकडे हनुमान जागृत देवस्थान तसंच नवसाला पावणारी देवता म्हणून ह्या मारुतीचं वैशिष्ट्य आहे। रोकडोबा म्हणजे रोकडा म्हणजे धन प्राप्ती ह्या हनुमानाच्या दर्शनाने होते असं एकंदर इथे समज आहे। त्यामुळे व्यापारी लोकांची तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सट्टे किंवा जुगार खेळणाऱ्या लोकांची देवता म्हणून सुद्धा या हनुमानाचा लौकिक आहे। अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं इथे नक्षीकाम केलं आहे। मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असल्यामुळे आधुनिक स्वरूपाचं बांधकाम इथे आपल्याला दिसून येतं। पूर्ण संगमरवरी असं बांधकाम आहे आणि हा आहे मंदिराचा उत्तुंग कळस।
रोकडोबा मंदिर परिसरामध्ये बरीच मंदिरं असून त्यातली काही नवीन निर्मिती आहे, नवीन कन्स्ट्रक्शन बांधकाम केलेलं आहे। त्यातलंच हे एक कालीमाता मंदिर, सुबक आणि छोटंसं हे मंदिर। मंदिरातल्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती अतिशय सुंदर असून दर्शन घेतानाच प्रसन्न करून जाते अशी ही कालीमातेची मूर्ती आहे। मंदिर परिसरामध्ये इथे राहणाऱ्या साधू संतांसाठी भोजनालयाची व्यवस्था आहे, तसेच त्यांच्या राहण्याची इथे व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे सगळे साधू इथेच पूर्ण वेळ आपले श्रद्धेमध्ये वितरित करू शकतात। मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर इथे छान छान मूर्ती सजावट म्हणून मंदिराच्या भिंतींना ठेवण्यात आलेले आहेत। त्याच्यावरचं रंगकाम खरंच आकर्षक आणि खूपच छान आहे। मंदिर परिसरात असलेला हा यज्ञ मंडप जवळजवळ 9 यज्ञासाठी केलेली व्यवस्था आणि धूर साठून लोकांना त्रास होऊ नये म्हणून केलेली व्हेंटिलेशनची व्यवस्था। हनुमानाचं मंदिर म्हटलं की त्या जोडीला रामाचं तर मंदिर असणारच। इथेही मंदिर परिसरामध्ये प्रभू श्रीरामांचं एक मंदिर आहे। अतिशय सुबक आणि देखण्या अशा मंदिराच्या मूर्ती आहेत। संपूर्ण संगमरवरी असं बांधकाम आहे आणि श्रीरामांचं सुशोभीकरण हे उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेलं आहे। बरोबरच नम्रतेने विलीन झालेले श्री बजरंग, श्री प्रभुराम, सीतामाता आणि लक्ष्मण। दोन्ही मंदिराची कलाकुसर खरंच वाखाणण्याजोगी आहे। आधुनिक पद्धतीचे असल्यामुळे एक वेगळा फील आहे। रोकडे हनुमानाला गडीसारखं स्वरूप देण्यात आलेलं आहे। हा रोकडे हनुमान मंदिराचा परिसर
समोरच दिसतो आहे तो मुंबई आग्रा हायवे। तर मित्रांनो, धुळे किंवा धुळे परिसरामध्ये आपलं येणं झालं तर जरूर रोकडे हनुमानाचं दर्शन घेण्याची संधी घ्या, या मंदिराला भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा। तोपर्यंत टेक केअर, थँक यू।